का आता श्रावण महिना काही दिवस बाकी आहे, त्यानंतर गणपती महाराजाचा उत्सव सुरू होईल, त्यानंतर जो आहे देवीचा दुर्गा माताचा नवरात्राचा उत्सव सुरू होईल आणि त्यांच्यानंतर आमचा सुरू होईल. तर आमचा बाकी आहे. आमच्या वेळेत जरूर लढा, आमच्या विरुद्ध बोला, आमच्या विरुद्ध काय करायचं ते करा. निवडणूक लढण्याचा सर्वाला अधिकार आहे, पण निवडणुकीमध्ये दुसऱ्या सामान्य माणसाला त्रास होणार नाही. आपल्या राजकारणामुळे सामान्य माणूस भरला जाणार नाही याची दक्षताही सर्व नेत्यांनी घ्यावी, हीच त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती. मध्ये पैसे गेले, काही राहिलेले ते 4-5 दिवसामध्ये तेही जातील. परंतु त्यांच्या अडचणी अशा होत्या का काही लोकांकडे कर्ज होतं, काही लोकांकडे अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. त्या बहिणींनी ज्या वेळेस एखाद्या व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतली का महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी ही जी महत्त्वाकांक्षी योजना बहिणींसाठी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली. तर हे पाहिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आत्तापर्यंत जे 95% ज्या लोकांनी अर्ज प्राप्त झाले होते त्याची मंजुरी मिळाली, पैसाही अकाउंटवर गेला आणि बँकवाल्यांनी आज मला सर्वांच्या समोर आमचे टोटल जिल्ह्यामध्ये जितक्या बँका आहे त्या बँकेने सांगितलं की आम्ही कोणत्याही लाडली बहीण योजना किंवा शेतकऱ्याचा अनुदान किंवा त्याला सरकारने केलेली मदतीचा पैसा कर्जामध्ये वर्ग करणार नाही. वर्ग केले असता त्यांच्यावर सर्व कंट्रोल करण्याचं काम याची माहिती घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता 99% होऊन जाईल मला असं वाटतंय. आणि राहिला प्रश्न याच्यामधली काही कारणास्तव काही लॉक झालेले जे काही खाते ब्लॉक झालेले खाते ते खाते तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी बोलल्यानंतर ते त्यांचे जी काही सिस्टीम बनवली कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरमध्ये तशी सिस्टीम आहे ती सिस्टीम ते तात्काळ बदलणार आहे. याच्यामुळं 2-4%, 5% महिला भगिनी म्हणजे 5% आणि 2% झालं तर 10-20 हजार महिला होतात. त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये ते पैसे आल्यानंतरही त्यांना मिळाले नाही, ही तक्रार होती. त्याचाही आज जे काही आमचा मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला आणि या सर्व राज्य सरकारने या जिल्हा प्रशासनाने दिलेली या पैशातून 1 रुपयाही सुद्धा कपात करता येणार नाही अशा सूचना दिल्या. बँकवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सुरळीतपणे हे जे पैसे त्यांच्या अकाउंटवर आले ते देण्याचं काम करतात. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, ग्रामीण भागामध्ये जी गर्दी होते SP साहेबांना आम्ही बोललो, SP साहेबांनी खाली पोलिसांना आदेश दिले की त्या ठिकाणी महिला कर्मचारी कशा राहतील, महिला कर्मचारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना आल्यानंतर त्यांना पैसे देणे, त्यांच्या घरापर्यंत जाताना कुठेही अडथळा होणार नाही. कमिशनरेट एरियामध्ये CP साहेबांचे प्रतिनिधी आलेले होते, त्यांनाही बोललो आणि त्यांनीही ही सर्व गॅरंटी दिली. शेवटी हे आढावा घेताना आज आपण 2,09,235 लोकांची याचा फायदा आतापर्यंत घेतलेला आहे. 122 कोटी रुपये हे सर्व मुख्यमंत्री बळीराजा या योजनेच्या अंतर्गत सर्वांच्या खात्यामध्ये गेलेले आहे. जिल्हा परिषद मधली एकंदरीत परिस्थिती बघितली आणि कृषी विभागामध्ये कर्ज वाटपचा 2100 कोटी रुपयाचा एकूण कर्ज वाटप करण्याचा त्यांचा टार्गेट होता. त्यापैकी ज्यांनी अर्ज केलं आणि लोन मागितला अशा 1,560 कोटी रुपये खरीपसाठी असा जो निधी होता त्यांचा जो टार्गेट होता तो टार्गेट बँकेने पुरा केला आणि शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंत ज्यांनी कर्ज मागितलं होतं त्यांना कर्ज वाटप केलं. ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये 1,54,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे. यापैकी 70% लोकांनी आतापर्यंत कर्ज घेतला. 30% जे आहे ते 30% आता खरीपचा हंगाम आणि रब्बीचा हंगाम 2 हंगाम वेगवेगळे असतात. पण बँकवाल्यांनी अशी गॅरंटी दिली की ज्या लोकांचे प्रस्ताव येतील त्या सर्व प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून काही बँकेकडे जो प्रस्ताव येतात त्या बँकेने जिल्हा उद्योग केंद्रांनी जितके फायली मंजूर करून दिल्या तरुणांना कर्ज वाटपसाठी त्याचा वेगवेगळ्या बेरोजगार युवकांना, महिलांना, छोट्या उद्योग उभारणीसाठी जे केंद्राकडून ज्या फायली मंजूर होऊन येतात त्यांच्या जे सदस्य बँक आहे
अद्याप बँकेकडे ज्या ज्या फाईली होत्या त्या पूर्ण मंजूर करण्यात आला. एकही फाईल राहिलेली, टार्गेट पूर्ण झालेले असून अजून काही लोकांना त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर जिल्हा उद्योग केंद्राकडे त्यांनी मागणी केली सबसिडीसाठी. त्यांच्याकडून प्रस्ताव जातो आणि तात्काळ बँका देतील. 5 तारखेला काही कार्यक्रम आहे का मुख्यमंत्र्यांचा? आता आजपर्यंत प्रोग्राम आलेला नाही आहे, परंतु कार्यक्रम ज्या वेळेस येईल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिघांचा संयुक्त विभाग वाईज जिल्हे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम दिला त्या त्या कर्माला माझ्या जिल्ह्याचा नव्हे पण माझ्या मतदारसंघाचा एक कार्यक्रम पूर्वी झालेला आहे. आता त्याच्यापेक्षा जी जबाबदारी मुख्यमंत्री महोदय जी तारीख देतील आम्हाला ती आम्ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. ऐतिहासिक कार्यक्रम हे जे लाडली बहीण योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापर्यंत सामान्य बहीण आमची निंदणारी असेल, खुरपणारी असेल, महिला असेल, मजूर असेल किंवा ते 2.5 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्या सर्व बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्यांना याच्यापासून जो फायदा झाला तर मला असं वाटतंय का पहिल्यांदा त्या बहिणींच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला. मी अनेक गावांना जाऊन त्यांचे कार्यक्रम घेतले, अनेक गावांना जाऊन माहिती घेतली. ही लोकप्रिय योजना ज्या महाराष्ट्र सरकारने आणलेली त्याचा फायदा निश्चित सर्वसामान्य छोटे मोठे जे खर्च असतात, छोट्या मोठ्या ज्या मुलांसाठी ज्या काही बहिणींना खर्च येतो तो सहजपणे आता त्यांच्या अकाउंटवर हक्काचा त्यांचा लाडला भाऊ मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या अकाउंटवर दिला आणि त्याचा फायदा होऊ लागला. मराठी पालकमंत्री आहात, काल सायंकाळच्या वेळेस तलाट्याचा सज्जावरच खून करण्यात आला. नाही, त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना जरूर घडली का तिथलचे तलाठी आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादामध्ये त्यांना मार लागला, जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ते ज्या आरोपीने ज्यांनी हा गुन्हा केला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि आत्ताच मी एक अर्धा तास पहिलेही मी 2 दिवसापासून जशी मला बातमी मिळाली जिल्हाधिकारी महोदय SP महोदय यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना अटक करून त्याच्यावर आता कडक ते कडक कारवाई कशी करता येईल याचा निश्चित आपण त्याचा पाहिलं तर त्याचं नाव संतोष देवराव पवार, हे सजा अडगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली यांच्यावर जे प्रकाश कराळे या नावाच्या माणसाने चाकूने हल्ला केला आणि त्याची परभणी हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत त्याला दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे. ही एक घटना दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने कर्मचारी जे काही शासनाचे असतील ते कोणतेही कर्मचारी असो ते तलाठी बांधव होते, परंतु बाकीच्या कर्मचाऱ्यावर बी असे हल्ले होऊ नये यासाठी पोलिसांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मी आताच आमचे CP महोदयांना शहरामध्ये आणि SP महोदयांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये याच्या दक्षता घ्यावी आणि याच्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनीही त्यांच्याकडेही निवेदन आला. त्या निवेदनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अशी घटना घडणार नाही. ही घटना घडली मी जरूर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकच बोलल का जो आरोपी आहे याला कडक ते कडक शिक्षा होईल, त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या गेलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. कोर्टाप्रमाणे आता पुढची प्रक्रिया चालू होईल. असं आहे की सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राज्यात कुठेही काही घटना घडली तर इथं आंदोलन सुरू आहे. सलग 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे सत्ताधारी विरोधकांची. त्यामुळे आता काय होऊ लागलंय, सर्वसामान्यांना कायदा सुव्यवस्था अबाधित राहील तरी याची भीती वाटायला लागलेली आहे. आणि आता सण उत्सवाचे दिवस आहे. नाही, माझी सर्व राजकारणी मंडळीला हात जोडून नम्र विनंती आहे का राजकारण अजून मला वाटतं 51-52 दिवस बाकी आहे. त्यानंतर खरं राजकारणाची सुरुवात होईल, त्यावेळेस जरूर राजकारण करावं. परंतु ह्या वेळेस अशा पद्धतीने एकमेकाच्या पक्षाच्या अंगावर किंवा नेत्याच्या अंगावर किंवा कार्यकर्ते एकमेकाच्या किंवा आमच्या बहिणी असतील त्या एकमेकाला भांडल्या तर सर्वसामान्य जनतेस ज्या ठिकाणी ही संभाजीनगरमध्ये रामा हॉटेलच्या समोर घटना घडली, 1.5 तास लोकांना वेठीस धरण्यात आला, रस्ता जाम झाला, सर्वसामान्य लोकांना त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागल. परंतु शेवटी त्यावर कायद्याने कारवाई सन्माननीय CP साहेबांनी, आयुक्त महोदयांनी सर्वांवर केलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी जे कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी बोलले. मुख्यमंत्री मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली आणि सर्व इथलची यंत्रणा जी सरकारी आहे ते जिल्हाधिकारी महोदय असतील, CP साहेब असतील, SP साहेब असतील, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे CO साहेब असतील, सर्व प्रमुख अधिकारी आपापल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडू लागले. माझी आपल्या
या सर्व माध्यमातून जे आमची आज आपली जी सर्व चॅनलवाले इथे आहे यांच्या माध्यमातून मी सर्वाला हात जोडून नम्र विनंती करण्यात येईल का आता श्रावण महिना काही दिवस बाकी आहे, त्यानंतर गणपती महाराजाचा उत्सव सुरू होईल, त्यानंतर जो आहे देवीचा दुर्गा माताचा नवरात्राचा उत्सव सुरू होईल आणि त्यांच्यानंतर आमचा सुरू होईल. तर आमचा बाकी आहे, आमच्या वेळेस जरूर लढा, आमच्या विरुद्ध बोला, आमच्या विरुद्ध काय करायचं ते करा. निवडणूक लढण्याचा सर्वाला अधिकार आहे, पण निवडणुकीमध्ये दुसऱ्या सामान्य माणसाला त्रास होणार नाही, आपल्या राजकारणामुळे सामान्य माणूस भरला जाणार नाही, याची दक्षताही सर्व नेत्यांनी घ्यावी, हीच त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती. 15 दिवस शिल्लक असताना अजूनपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीची कुठलीही पूर्वसूचना नाही. यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. नाही, निश्चित होईल. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची एक मीटिंग औपचारिक आमची मुंबईमध्ये घेतली. जिल्हाधिकारी आणि कमिशनर साहेब हे दोघंही त्याच्यावर बारकाईने सर्व प्रस्ताव, गेल्या वेळचे जे झालेले प्रस्ताव, त्याच्यावर झालेली अंमलबजावणी याचा ही पूर्ण माहिती एक शब्द न शब्द घेऊ लागले आणि आम्ही पुढच्या मीटिंगच्या तयारीला लागलेलो आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं का मी झेंडावंदनला बी येईल आणि कॅबिनेटला बी येईल आणि कॅबिनेट इथे वर्ष जे प्रत्येक वर्षी घेतात या वर्षी कॅबिनेट घेतील आणि त्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता या शहराचा, त्याला 822 कोटी रुपये मंजूर करून दिले. छोटे काम का होत नाही. आजही मी आता इथून महापालिकेत जाणार आहे आणि महापालिकेमध्ये त्यांच्या अडीअडचणी, त्या ठिकाणी महापालिकेचा जो काही जे काही कामं त्यांनी टेंडर केलेले ते प्रगतीपथावर किती आहे, फायनल किती झाले आणि आता भविष्यामध्ये किती दिवसामध्ये ते पूर्ण होणार. आणि शहरामध्ये गेल्या 5 दिवस पाणी नव्हता, अनेक लोकांची आरडाओरडा, कारण की शेवटी पाणी हा जीवन आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना जो त्रास झाला त्याचाही मी आढावा घेणार आहे आज. आणि भविष्यामध्ये या शहराला पाणीचा जो